file, new, and a project here, dot app online 2, finish. So this is now here. ठीक आहे. ओके बघा आता. सो आता आपण काल काय केलं, देर इज अ ॲड्रेस क्लास, देर इज अ कस्टमर क्लास, देर इज अ प्रॉडक्ट क्लास, देर इज अ शॉप इन्फो क्लास. आता आज काय करणार, आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण आता युजरकडनं घेऊ आणि मल्टिपल कस्टमरसाठी करूयात. ठीक आहे. सो बघा आता काय करायचं. स्कॅनर क्लास सी इक्वल टू न्यू scanner dot in and enter product ID, product name, price and quantity. Product ID, product name, product price and product quantity. Okay, product ID, product name, product price, okay, quantity. आता ह्याच्या 4 व्हॅल्यू, 1 2 3 4. This value we have to pass here. Product ID, product name, product price and product quantity. Then here let's take the address, enter the city, state and pin code. So then आता तुम्ही व्हेरिएबल घेण्यापेक्षा इथे पण घेऊ शकता डायरेक्टली. दिस इज ऑल्सो व्हॅलिड. sc dot next city, sc dot next state, and then sc dot next pin code. हे पण व्हॅलिड आहे. म्हणजे व्हेरिएबल घेतले इथे मी, असं न करता यू कॅन डायरेक्टली टेक द व्हॅल्यूज. सेम फॉर कस्टमर ऑल्सो. एंटर कस्टमर ID, कस्टमर नेम, मोबाईल नंबर. ओके, हे बघा लिहायचं आपल्याला. सी डॉट नेक्स्ट इन, सी डॉट नेक्स्ट, सी डॉट नेक्स्ट, हा मोबाईल नंबर and then have product and address. Return the customer to here and pass the customer here. इथे काही चेंज नाही करायचा. Come to the main class, create ला कॉल करा. Create will read this data, create will read this address data, customer data, return customer, return the customer here, go to the main, you will get customer here, pass to the display, check the output. Customer's ID, customer's name, customer's mobile number, sorry, product pricing here, sorry. Okay, product quantity, city, state, pin code, customer ID, customer name, mobile number. See this. हा झाला तुमचा कस्टमर डेटा, हा झाला तुमचा प्रोडक्ट डेटा, हा झाला तुमचा ॲड्रेस डेटा. So this is the way you have to take this data. Okay. So this is clear, right?
take the customer, just take this data from the user. In create function, take the data from the user. ID, name, price, quantity, pass that data here. Then enter the city, state, pin code, city, state, pin code, pass that data here. Then customer data, customer ID, name, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस. ओके, हे फक्त युजरकडनं घेतलं आज मी, कालचा प्रोग्राम केला असेल तर. रिटर्न युअर कस्टमर टू दिस प्लेस अँड पास दॅट ऑब्जेक्ट हिअर. दिस इज युअर कस्टमर डेटा, देन दिस इज द प्रॉडक्ट डेटा. ह्या व्हॅल्यू फक्त युजरकडनं घ्यायच्या आहेत, दॅट्स इट. ओके, फक्त आता एक काम इथे करायचं होतं की प्रॉडक्टचा जो डेटा आहे ना तो एक नाही घ्यायचा आता. ॲरे तुम्हाला माहिती आहे, you know the array, right? Okay, so now I'll take this value from the user. See this here. How many products do you want? I said n equal to sc dot next int. How many product do you want? So product prod array equal to new product. Product साठी n product साठी. I want n म्हणजे 3 products. I want 3 products. So here I need a 3 products. ठीक है, तो 3 products array केला मी. If you check the diagram now, I'll show you the diagram here. See, this is the diagram. Inside the diagram, okay, हा तुमचा customer ID, हा तुमचा कस्टमरचा सगळा डेटा. ठीक आहे, दिस इज युअर कस्टमर डेटा, दिस इज युअर प्रोडक्ट डेटा, दिस इज युअर ॲड्रेस डेटा. ठीक आहे, हे बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल हा झाला कस्टमरचा डेटा. कस्टमरचा आय डी, कस्टमरचा नेम, कस्टमरचा मोबाईल नंबर. इथे आला प्रॉडक्टचा ॲरे. हा ॲरे म्हणजे आय गेट अ 3 डिफरंट इज. हा जो ॲरे आहे ना हा याला पॉइंट करेल, याला. ठीक आहे, आणि याचं जे नाव आहे या पहिल्याचं, याचं नाव आहे प्रॉडक्ट. दिस इज वन एज युअर कस्टमर. कस्टमर मध्ये फर्स्ट ऑफ ऑल देर इज कस्टमर डेटा, देर इज ॲरे ऑफ प्रॉडक्ट, आणि इथे ॲड्रेस येणार आहे, ॲड्रेसचा डेटा. सो दिस इज युअर ॲरे 0, 1, 2. ओके, सो इथे आपण घेतलाय 0, 1 and 2. हा झाला पहिला ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा झाला दुसरा ऑब्जेक्ट प्रॉडक्टचा, हा तिसरा ऑब्जेक्ट. सो आता आपण काय करतोय, प्रॉडक्टचा ॲरे बनवतोय. नाउ वी आर क्रिएटिंग द ॲरे फॉर द प्रॉडक्ट्स. वी आर क्रिएटिंग द ॲरे फॉर दिस प्रॉडक्ट. आणि हा जो ॲरे, लुक ॲट दिस, टेक अ फॉर लूप. I equal to 0, I less than प्रॉडक्टचा ॲरेचा लेंथ I प्लस प्लस. ओके, पहिला प्रोडक्ट तुम्ही बनवला इकडे, तो प्रॉडक्टच्या ॲरेच्या आय लोकेशन मध्ये ऍड करा PROD-ला. म्हणजे पहिला प्रोडक्ट तुम्ही घेतला, सिरीज, हा झाला कस्टमरचा डेटा, हा झाला तुमचा ॲड्रेसचा डेटा, सिटी, स्टेट आणि पिनकोड. आणि आता इथे तुमचा पहिला प्रॉडक्ट, प्रॉडक्ट 1, प्रॉडक्ट 2, प्रॉडक्ट 3. प्रॉडक्टचा आय डी, प्रॉडक्टचं नेम, प्रॉडक्टची प्राइस, प्रॉडक्टची क्वांटिटी. सेम इज हिअर, प्रॉडक्टचा आय डी, प्रॉडक्टचा नेम, प्रॉडक्टची प्राइस, प्रॉडक्टची क्वांटिटी. प्रॉडक्टचा आय डी, प्रॉडक्टचा नेम, प्रॉडक्टची प्राइस, प्रॉडक्टची क्वांटिटी, लाईक दिस. So this one is here and this one is here. हा तुमचा प्रोडक्ट आहे बरं का, हा प्रोडक्टचा ॲरे. So now I am taking product array, store the first product into array.
हे ऑलरेडी शिकवलंय म्हणून मी हे जास्त सांगत नाहीये. फक्त आपण आता काय करतोय, प्रोडक्ट पहिला बनवला, ऍरे मध्ये ऍड केला, I1 होणार. दुसरा प्रोडक्ट बनवायचा, त्याच्यासाठी ID नेम प्राइस घ्या, प्रोडक्ट तयार करा नवीन आणि तो ऍरे मध्ये ऍड केला. म्हणजे बघा, हा झाला पहिला प्रोडक्ट, ऍरे मध्ये ऍड केला, दुसरा प्रोडक्ट ऍरे मध्ये ऍड केला, तिसरा प्रोडक्ट ऍरे मध्ये ऍड केला. क्लिअर? असे 3 प्रोडक्ट घेतले आणि इथे पास करताना प्रोडक्टचा ऍरे पास करा. कन्स्ट्रक्टर काय करेल, हा इथे घेताना आपण प्रोडक्टचा ऍरेज घेणार आहे. आता इथे पण चेंज केला बघा ही लाईन, आणि इथे सुद्धा आपण काय करतोय, प्रोडक्टचा ऍरेज करतोय. आणि इथे खाली रिटर्न करताना सुद्धा सेटरला पण ऍरे येणार आणि गेटरला सुद्धा ऍरे रिटर्न होणार. दॅट्स इट. इथे पण ऍरे जाणार, इथे ऍरे रिटर्न होणार. गो टू द मेन, क्रिएट झाला आणि डिस्प्ले झाला. ओके, क्रिएट झालं, डिस्प्ले झालं. फक्त डिस्प्ले मध्ये डिस्प्ले जो आहे, हा नाही सॉरी, डिस्प्ले मध्ये कस्टमर पास केला तुम्ही. कस्टमर मध्ये इथे आता ऍरे आला बघा, इथे ऍरे येणार, त्याच्यातून तुम्हाला इकडे ऍरे मिळणार. आणि ऍरे मिळाल्यावर यू नीड अ फॉर लूप अगेन. I equal to 0, I less than productचा array आणि I प्लस प्लस. आणि इथे डिस्प्ले करताना देणार आहे प्रोडक्ट ID, प्रोडक्टचा I डॉट ID, प्रोडक्टचा I डॉट नेम. असं नाही लिहिलं तरी I डॉट गेट ID आणि कस्टमरचा array नाहीये, सॉरी. हा इथे फक्त प्रोडक्टचा I डॉट गेट प्राइस अँड प्रोडक्टचा I डॉट गेट क्वांटिटी. 0च्या प्रोडक्टची ID, 0च्या प्रोडक्टचा नेम प्राइस क्वांटिटी. I1 झाला 1 साठी ID नेम प्राइस क्वांटिटी. I2 झाला 2 साठी पण सेम, 2 साठी पण सेम. सो फक्त आज मी काय काम केलं, काल तुम्ही जे प्रोडक्टचे लिस्ट प्रोडक्ट बनवला होता, आज त्याच्यात ऍरे ऍड केला. ओके, इथे डेटा युजर कडनं घेतला, स्कॅनरने ID आणि ऍरे बनवला, किती एलिमेंट पाहिजे त्याच्यात एलिमेंट टाकले. ऍरे आपण ऑलरेडी शिकून झालोय. ऑब्जेक्ट टाकला, ऍड्रेस तयार केला, कस्टमरला ऍरे पास करा. इथे आलो आपण कोणाकडे, मेन कडे. इथे तुम्ही कस्टमर रिटर्न करा, डिस्प्लेकडे जा, डिस्प्लेकडे कस्टमर गेला, कस्टमरचा ID नेम प्राइस सॉरी मोबाईल नंबर हे झालं. कस्टमर कडनं ऍरे मिळणार तुम्हाला आणि जस्ट प्रिंट दिस ऍरे. पहिला प्रोडक्टचा ID नेम प्राइस क्वांटिटी, I1 झाला त्याचा ID नेम प्राइस क्वांटिटी, I2 झाला त्याचा ID नेम प्राइस क्वांटिटी. दॅट्स इट. दिस इज द वे यू हॅव टू डिस्प्ले. चलो बाय.